वाहनात म्हणजे काय नावेत ना, समुद्र चालत पार करू शकत नाही, म्हणून ते नावेत जाऊन 3 ते 4 तास लागतात. जसं हवामान असेल, जर अमावास्या असेल तर रात्री तुम्हाला नावेत बसावं लागतं, पौर्णिमा असेल तर दिवसा. ते तुमच्या नशिबावर अवलंबून आहे. आणि समुद्रात बसताना कुठल्याही बाबतीत परिक्रमा जेव्हा चालताय तेव्हा भीती नाही बाळगायची. मैया तुमच्या बरोबर असते. तिथं लाईफ जॅकेट नाही नावेत बसताना, पण नर्मदा हेच लाईफ जॅकेट. आज तागे तिथं कुठलाही अपघात घडला नाही, नाव उलटली नाही. आणि विमलेश्वर आहे, तिथं आदल्या दिवशी राहायचं आणि सकाळी ते सांगतात की नाव इतक्या वाजता आहे. मग त्या वेळेत 1-2 तास अगोदर जाऊन आणि तिथं नावा कशा सुटतात. तर समुद्राचं बॅकवॉटर आहे ना, तिथं नावं बसले असतात. समुद्राचं जेव्हा भरती येते तेव्हा नावं उभे राहतात. मग 40 जणांचे ग्रुप त्या नावेत बसतात आणि तिथं असायचे जे पायी परिक्रमा करतात त्यांना अगोदर नावेत बसवलं जातं, जे गाडीने परिक्रमा करतात त्यांना नंतर. आणि मग तो समुद्र क्रॉस करायचा 3.5 ते 4 तासात. तर पहिला टप्पा आहे ओंकारेश्वर ते विमलेश्वर, हा 700 किलोमीटर चालायचा आहे, तो दक्षिण तट. नंतर समुद्र पार केल्यानंतर आपण उत्तर तटावर येतो, तो 1700 किलोमीटरचा सलग चालायचा आहे अमरकंटकपर्यंत. म्हणजे मिठी तळे ते अमरकंटक 1700 किलोमीटर सलग चालायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण अमरकंटकला पूजा केली ना की तिथे 4 पायऱ्या आहेत बघा. तिथं पूजा केल्यानंतर लगेच आपण 4 पायऱ्या ओलांडल्या की उत्तर तट दक्षिण तट परत सुरू होतो, तो 1000 किलोमीटर आहे. असं धरून 3500-3600 किलोमीटर आपली परिक्रमा पायी पूर्ण होते. तर हे जे नर्मदा जल घेतो ना, परिक्रमा उचलतो त्यावेळेला हे 3 वेळेला पाणी हे करतात. ज्या वेळेला आपण समुद्र पार करतो तेव्हा आपण नावेतच बसतो, तर तो जो नावड आहे ना, तर नर्मदा क्रॉस करायची नाही. तर ही काय असते 6 ते 7 किलोमीटर नर्मदा ढकलते समुद्राला आणि तिथनं आपण नावेत बसतो. मग नावड एक ठिकाण आहे, तिथं थांबवतो नाव आणि सगळ्यांच्या बॉटल घेतो. त्यांना माहीत असतं म्हणजे सगळ्यांचं पाणी आहे ना अर्ध समुद्राला अर्पण करतो आणि अर्ध भरून देतो, परत ती बाटली भरते. आणि आपल्याला जर नारळ अर्पण करायचं तिथल्या तर तो बसून आपण समुद्राला नारळ अर्पण करायचा. हे एकदा. जसं आपलं नाभिस्थान आहे बिंबी, तसं मैयेचं पण नाभिस्थान नेमावर आहे. तर नेमावरला ना ते आपलं आपण करायचं. सकाळी उठलं तिथे राहिलो किंवा संध्याकाळी तर पूजा करायची, अर्ध जल नर्मदेला अर्पण करायचं आणि अर्ध जल भरून घ्यायचं दुसऱ्या वेळेला. तिसऱ्या वेळेला अमरकंटकला जिथं उगमस्थान आहे तिथं पूजेला बसवतात आपल्याला. ती पूजा झाल्यानंतर तिथले गुरुजी आहेत ना, अर्ध जल नर्मदेला अर्पण करतात आणि जिथलं उगम झालाय तिथलं अर्ध जल आहे. अशा तऱ्हेने 3 वेळेला पाणी अर्ध ओततात, परत भरून देतात. म्हणजे परत अमरकंटकला आपली बाटली पूर्ण भरते. त्याच्यानंतर अमरकंटकून जेव्हा आपण ओंकारेश्वरला येतो तेव्हा एक येण्याची जागा वेगळी आहे ओंकारेश्वरला. त्याच जागेने यायचं आणि त्या जागेने आलात की ममलेश्वर म्हणून देवस्थान आहे, त्या ममलेश्वराला जल अर्पण करायचं. त्याच्यानंतर गोमुखावर जे गुरुजी बसतात त्यांना सांगायचे माझी परिक्रमा पूर्ण झाली. मग ते आपल्याला धागा बांधलेला असतो संकल्पाचा, परिक्रमा सुरू कर, तो धागा सोडतात आणि आपल्याला ग्रहस्थीचं जागा बांधतात. आणि ते झाल्यानंतर आपण नर्मदा ओलांडून जे ओंकारेश्वर देवस्थान आहे त्याला जल अर्पण करायचं. तिथं किती लाईन असतो ते ओंकारेश्वरला, पण तुम्ही पायी परिक्रमेच्या ड्रेसमध्ये जेव्हा जाता ना तेव्हा ते तुम्हाला आतमध्ये सोडतात, लाईनमध्ये नाही, तुम्ही सोडतात. मग तुम्ही नर्मदा जल तुमच्या हाताने अर्पण करायचं की तुमची परिक्रमा संपली. मग तिकडनं आलात की परत गोमुखातनं पाणी घ्यायचं आणि मग ते घरी आणायचं. की मग आता मी हे त्रिपुरी पौर्णिमा आणि ज्या वेळेला नर्मदा जयंती असते त्यावेळेला घरात देवात ठेवून मग त्रिपुरी पौर्णिमेला तेलाचे दिवे लावतो आणि इतर वेळेला आहे ना त्याचं आरती आहे ते करून जे आत्ता मी लावलं होतं ते घरी 2 वेळा. आणि ज्यावेळेला माझ्या मनात येईल त्यावेळेला मी घरात ऐकत असतो नर्मदा आरती. तेव्हा तुम्ही परिक्रमेत जायच्या अगोदर नर्मदा आरती आणि नर्मदा अष्टक कानात लावून रोज एकदा ऐका, म्हणजे तुमचं पाठ होईल. का तिथं सकाळ संध्याकाळ म्हणायची असते. इवन तुम्ही मोबाईलवर लावलं आणि मनातल्या मनात म्हटलं ते तिथं तरी चालतं, तसं काही नाही. तर आता ही परिक्रमा का माहिती आहे? पूर्वी बघा नर्मदा परिक्रमा तुम्हाला माहिती होती का? नव्हती माहिती. तर ते काही लोकांमुळं ही नर्मदा परिक्रमा माहिती झाली. तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला यातली नावं बरीचशी माहिती असेल. टेंबे स्वामींचं नाव ऐकलं असेल, गरुडेश्वरला त्यांची समाधी आहे. त्यांनी बरीच दत्त मंदिरं स्थापन केलीत किनाऱ्याला. त्यांचं बरंचसं आयुष्य शेवटचं हे नर्मदा तीरावरच गेले, म्हणून त्यांची समाधी सुद्धा नर्मदा तीरीच आहे. टेंबे स्वामी, बिडकर महाराज, गजानन महाराज, रंगादूत स्वामी, गोंदवलेकर महाराज, स्वामी समर्थ या सगळ्या विभूतींनी पायी नर्मदा परिक्रमा केली. आणि पायी ह्या लोकांनी कुठनं केली? सुलपाणी. म्हणून महाराष्ट्रातले किंवा जो कोण परिक्रमेला जातो तो म्हणतो मी सुलपाणीचे आहे. पण असा अट्टास नाही आहे सुलपाणीतनंच गेलंच पाहिजे. तुम्ही कुठल्याही वाटेने गेले तरी हे महापुरुष जे आहेत ते त्या वाटेने गेले, त्या पाय वाटेला आपले पाय लागतात, त्यामुळं त्यांची शक्ती आपल्याला मिळते. नर्मदा असते. म्हणजे 2 मार्ग आहेत. एक तुम्ही शूलपाणीतनं जावा, आणि ज्यांना शूलपाणी शक्य नाही त्यांनी प्रकाशाच्या मार्गाने गेलात तरी चालतं.
ह्या पुस्तकात दोन्ही मार्ग लिहिलेले आहेत. तर बघा, एक बंगाली युवक आहे, त्याची सहज माहिती सांगतो. 1952 ते 55 साली, वर्ष खूप झाले, 1952 ते 55 साली त्यांनी वडिलांना वचन दिलं होतं, मी पायी तरुण असताना, की मी 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची पायी अनवाणी परिक्रमा करेन. आणि त्या माणसाने वडिलांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांनी ती 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा अनवाणी केली. आणि तो स्वतः आहे ना, वेदशास्त्र संपन्न होता मुलगा. तर त्याने काय केलं, त्याला अद्भुत अनुभव आले. भयंकर मनापासून परिक्रमा झाली की अद्भुत अनुभव आपोआपच येतात. त्याने 3 वर्ष 3 महिने 13 दिवसात खूप अनुभव आले. मग त्यांनी लिखाण केलं. त्यांनी यूट्यूबवर जर तुम्ही टाकलं की शैलेंद्र नारायण घोषाल हा व्यक्ती, त्यांनी 8 खंड लिहिले आणि प्रत्येक खंड आहे ना 300 पानाचा आहे, वाचण्यासारखे. यूट्यूबवर टाकलं तर तुम्हाला ते खंड दिसतील की आहेत का नाही. तसंच अलीकडच्या काळात तुम्ही भारती ठाकूर, यूट्यूबवर तुमच्याकडे मोबाईल आहे, तसंच टाका भारती ठाकूर, नुसतं टाका. ह्या बाई नाशिकच्या यांनी परिक्रमा केली. आणि परिक्रमा केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की तिथले आदिवासी लोक, बाई परिक्रमा केल्यानंतर तिथं कशा सुधारणा झाल्या. आदिवासी मुलं आहेत, ही मुलं आहेत ना तशी, शिक्षणापासून वंचित, शिक्षण हा प्रकार त्यांना माहीतच नव्हता. त्यांनी परिक्रमा झाल्यानंतर नोकरी जी होती ती सोडली, नर्मदेहार केलं आणि त्या तिथं गेल्या, लेपा ह्या गावी गेल्या. तर गेल्यानंतर कुठलंही काम जेव्हा सुरू करतो ना, तर साधू संतांना बघा, कुठल्या त्यांना विश्वास समाजाने दिला नाही त्यांना. तसं त्यांचं झालं. त्या जेव्हा गेल्या, 3-4 मुलांना बोलावलं शिकायला. सुरुवातीला येऊ का नको, ही बाई कुठली आहे, काय आहे, स्वाधीन करू का नको, बरोबर आहे, कुणाचं आहे. त्याप्रमाणे 3-4 मुलं यायला लागली. त्या 3-4 मुलांनी घरात सांगितलं की बाई खूप चांगले शिकवतात, चांगले संस्कार करतात. मग त्यांचं नाव व्हायला लागलं. तर त्या लेपाच्या ठिकाणी शिकवायला जात होत्या, पण त्या राहिल्या होत्या भाड्याचं घर घेऊन 9 किलोमीटर अलीकडं. आता तुम्ही सांगा काय जरुरी हो, पैसा पाणी मिळणार नाही, 9 किलोमीटर जायचं, सकाळी संध्याकाळी यायचं, अशा त्या करत होत्या. 4-4 मुलांचे शिकता शिकता आज नर्मदाला उभं राहिलं. तिथं आज 400 आदिवासी मुलं शिकतायत. आणि जे 50-60 मुलं हुशार आहेत पण ती लांब राहतात, त्यांना तिथं राहून जेवून खाऊन सगळं त्यांची सोय केली. पैसे कुणाकडं मागत नाहीत, पण पैसे त्यांना आपोआप येतात, लोक देतात. ते नर्मदाला गेलात, मुद्दामून जावा, परिक्रमेला नाही गेलं तरी चालेल, तर नर्मदाला बघायला जावं. आत्ता त्यांनी एवढ्या 1-2 महिन्यात साध्वी झाल्या त्या. पण ते तिथलं काम आता कमी बघतात, पण त्यांचे जे हाताखालचे आहेत ना ते लोक कामं बघतात. पण त्यांनी नर्मदाला उभं केलं. नर्मदाला म्हणजे बघा, तुम्हाला गंमत सांगतो, ही जी मुलं आहेत ना, ही सतत मला डोळ्यासमोर काय येतात ते बघितलं मी. ही मुलांचे पुण्यात कार्यक्रम असतात, संस्कृत आपण जे म्हणतो ना, रामरक्षा, संस्कृत, सगळं त्यांना हिंदू धर्माचं येतो, नुसतं शालेय शिक्षण नाही. आणि ह्या मुलांना आहे ना, जसजशी मोठी होतात तसं बिल्डिंगचं काम, इलेक्ट्रिक काम, वेल्डिंगचं काम सगळं शिकवलं जातं. जेव्हा शाळेतलं काम काही निघेल तेव्हा बाहेरच्या लोकांना बोलवलं जात नाही, ती मुलंच करतात. गायी पाळलेल्या आहेत, गायींच्या धारा काढणं, गायींचं सगळं करणं ते करतात. जी थोडीफार शेती आश्रमाला ज्या भाज्या लागतात ते तिथंच पिकवल्या जातात. म्हणजे त्यांना स्वावलंबन केले. आणि ती मुलं आहेत ना आता मोठमोठ्या पदावर काम करतात. आदिवासी मुलं आहेत ज्यांनी कधीच गेले नसते, ती मोठमोठ्या पदावर काम करतात. आणि ती तिथं आता आहेत ना आपल्या परीने हे करून ते नर्मदाला मोठं करतात. हे परिक्रमेमुळं घडलं. त्यांना नर्मदे मैयानी हे दिली म्हणून एक तिथं नर्मदाला उभं राहिलं. तसं तुम्हाला भारती ठाकूरांचं सांगितलं, तसं जगन्नाथ कुंटे नाव ऐकलं असेल, नर्मदेहार पुस्तक आहे. या माणसाने आहे ना 4 खडतर परिक्रमा केल्या. आता परिक्रमा करणं तसं सोपं झालंय, खडतर आहे, पण त्या काळात आहे ना आश्रम नव्हते, कुठेही जंगलात. तो माणूस आहे ना उद्या सांगायचं बायकोला की मी परिक्रमेला चाललो, आणि ते आतोनात सिगरेट बिडी ओढायचे. आणि ते बिडी ओढली म्हणून तुम्ही ओढू नका, मी ते तुम्हाला त्यांचं काय होतं ते सांगतो. आपलं तेवढं हे नाही आहे, सामर्थ्य नाही. ते बिडी ओढल्यानंतर जो धूर निघतो ना, त्या धुरामध्ये समाधी लावत होते. आपण ती लावू शकणार नाही. आणि ते जंगलात तर जंगलात थांबायचे, जंगलात तर जंगलात झोपायचे. वाघ येईल, सिंह येईल, भीती नाही. आज आपण जंगलात परिक्रमेला असताना झोपत नाही. तो माणूस बिडीतनं धूर सोडायचा. त्यांनी नर्मदेवर पुस्तक लिहिले, आता ते गेले 1-2 वर्षापूर्वी. तर त्यांचं पुस्तक इतकं हे आहे नर्मदेचं, जरूर वाचा. तर ते पुस्तक पण मी वाचलं आहे. त्या माणसांमुळं नर्मदा परिक्रमा लोकांना माहीत झाली. जसं प्रतिभा चितळे यूट्यूबवर यांनी जसं सांगितलं ना, त्या मैयाला मी नमस्कार करून केलं. त्यांचा आश्रम 4 आहे, खूप सेवा करतात. त्या वर्षातले 8 महिने बाहेरच असतात, 4 महिने फक्त पुण्यात असतात किंवा इतर ठिकाणी. नर्मदेच्या परिक्रमावासींना सेवा कशी मिळेल हेच ते त्याच्यासाठी धडपडत असतात. म्हणजे त्यांच्या आश्रमात गेलात ना, तुम्हाला असं वाटेल आपण घरी चालू. तुमच्या हातात चहा, तुमच्या हातात नाश्ता, तुमच्या हातात जेवण. तुम्ही आजारी असाल तर नर्मदा ओलांडायची नाही, डॉक्टरसुद्धा त्या घेऊन येतात.
इतकं ते सेवा करतात. आणि हे कुणाच्याकडे पैसे न मागता लोक त्यांना देतात. आता ज्यांना आता समजा काही लोक आहेत त्यांना परिक्रमा करणं शक्य नाही, मग ते तिथं ऑफिसर असो कोणी असो मोठमोठ्या पदावरच असो, ते लोक तिथं सेवेला जातात. त्यांचं पुण्यात एक कार्यक्रम असतो तेव्हा ते म्हणतात सेवेला कुणाला यायचं आहे का, नावं घेतात, तुम्हाला शक्य असेल तर जा. कुणावरही कंपल्शन नाही, कुणावर देणगीची कंपल्शन नाही. तर तिथं मोठमोठे ऑफिसर, आपण ऑफिसर आहे ते घरी, तिथं आल्यानंतर कप पैसे विसरणं, झाडून काढणं, सारवणं, सगळे कामं ते करतात. हे मी डोळ्याने बघितलंय. तसंच सांगतो, परिक्रमेच्या वाटेवर आहे काही देवस्थान आहे. ती परिक्रमा आहे ना, जेव्हा तुम्ही पायी परिक्रमेत जाल तेव्हा चालू नका, पळू नका. 7-8 महिने निवंत परिक्रमा करा, परिक्रमा अनुभवा. ह्याच्यात काय मला असा अनुभव आला, आता मी आणि हे चाललोय तर मी पुढं गेलो ना की तो पाठीमागचा माणूस म्हणतो अरे काका पुढे गेले, त्यांना गाठू. ही जी विचारधारा आहे ना ती कधी करू नका. परिक्रमा आपल्याला चालायची, तो माणूस 4 महिन्यात चालू, 3 महिन्यात चालू, मला किती वेळ लागतो, मला किती अनुभव चांगला आहे, तो आपण अनुभवत परिक्रमा जायची. तुम्ही एकदा करा पण ती चांगली आहे नाही करा. मी तसंच केलं. मला 2-3दा असे अनुभव आले, काका तुम्ही खूप पुढे गेला. तो मी म्हटलं ठीक आहे, मग पुढे गेलात ते त्यांनी मला गाठलं येऊन. पण त्याच्यात आनंद आहे का परिक्रमेत आनंद आहे का, एकमेकांना गाठणं म्हणजे का. मग तुम्ही इथंच राहून नाही का एकमेकांची स्पर्धा करता, शेजाऱ्यांनी टीव्ही घेतला की आपल्याकडे कसा येईल, ती स्पर्धा आयुष्यात तिथं पण नको. तो त्याच्याने करतो म्हणून आपण कर्ज पाणी काढून करू नये. जे आपल्याला शक्य आहे ना तेच करावं. आता आमची नातवंड आहे, त्यांच्यावर हे संस्कार आहे. तो मला सांगतो आबा आमच्यानी कलर टीव्ही घेतला. म्हटलं ठीक आहे ना आपण घेऊ ना, तू मिळवायला लाग. त्यांना आम्ही असं सांगतो तू मिळवायला लाग, आपण लगेच घेऊ. पण लगेच आपण घ्यायचं नाही. नातवंडांना ही सवय लावली ना, हे मागितलं की दिलं, मग त्यांना पैशाची किंमत राहणार नाही. त्यांना मला वाटेल की आरामशीरच सगळं मिळतंय. ही मुलं आहेत म्हणून सांगतो. आता परिक्रमाच्या वाटेवर गरुडेश्वर, जे टेंबे स्वामींचं मगाशी सांगितलं तिथं, त्यांनी दत्त मंदिरं खूप स्थापन केली आणि टेंबे स्वामींची समाधी गरुडेश्वर बघण्यासारखं आहे. तसं आता एक आहे कुंभेश्वर. कुंभेश्वर जे आहे, तुम्हाला मार्कंड ऋषींचं नाव माहीत असेल, तर त्यांनी काय केलं, शिवजी प्रसन्न होण्यासाठीच आहे सगळं तिकडं. 6400 नद्या डोळ्यासमोर आणा, 6400 नद्यांचा एक कुंभ केला आणि त्या कुंभात प्रत्येक नदीचं पाणी त्यांनी त्या कुंभात टाकलं शिवजी प्रसन्न होण्यासाठी. 6400 नद्यांचं पाणी जमा करणं जोग नाहीये, ते त्यांनी जमा केलं आणि शिवजी प्रसन्न झाले. तपोच असे मोठं करायचं ना की शिवजी प्रसन्न, आणि त्याच्यातनं वालुकामय शिवलिंग बाहेर आलं, तो कुंभ फुटला आणि ते शिवलिंग तुम्हाला तिथं बघायला मिळेल. आणि तिथं 3 नद्यांचा संगम आहे कुंभेश्वरला, आणि तिथं जागृती सोमवन म्हणून 7वी पिढी आता महाराष्ट्राने ते सेवा देतात तिथं. आणि तिथं परिक्रमावासी गेले तरी त्यांना जेवण खाण राहण्याची सोय सगळं ते करतात. यूट्यूब तुम्ही याच्यावर फेसबुकवर पण जागृती सोमवन टाकलं की तुम्हाला सगळं तिथं मुद्दाम स्नान करावं. तिथं त्रिवेणी संगम आहे म्हणून. आणि तिथं दुसरं एक हनुमंतेश्वर, जिथं हनुमंत रायाच्या हातनं ब्राह्मण राक्षसाचा वध झाला होता. म्हणून शिवजींनी सांगितलं की तुला तप केलंस तर तरच तुला मुक्ती मिळेल. तर मारुती रायाने तिथं नर्मदा किनारी जाऊन तप केली, ती जागा तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून परिक्रमा का करतात, तर तिथे शिवजी प्रसन्न आल्यानंतर शिवलिंग आहे ते नर्मदा तीरावरच आहे. तिथं असं 30-40 पायऱ्या ओलांडून गेलं की त्या मंदिरापासून तिथं ते हे आहे. फक्त तुम्हाला हनुमंतेश्वरचं एक सहज विनोदी अनुभव सांगतो. तिथं दिल्लीवाला आश्रम म्हणून आहे, आपण तिथे राहतो. तिथं परिक्रमेत तुम्हाला गरम पाणी इथं 24 तास मिळेल, सूर्य सोलर चोप, आणि श्रीमंत आश्रम आहे म्हणून तिथं त्याला दिल्लीवाला आश्रम म्हणतात. फक्त तिथलं काही प्रत्येक तुम्ही आश्रमात जेव्हा परिक्रमा पायी करता तेव्हा प्रत्येक आश्रमाचे नियम आहेत ते तुम्ही पाळायचे असतात. तसा तिथे एक नियम आहे, तिथे 4 टॉयलेट आणि 4 बाथरूम आहे. आपण जर वॉशरूमला जायचं तर आपण जनरल काय करतो, टॉयलेटमध्ये जातो. तर तिथं तसा नियम नाही. तिथं बाथरूममध्ये जायचं नाही, 1 बादली पाणी ओतायचं. पण चुकून आपल्या सवयीप्रमाणे माझं असं झालं होतं, तर मी रात्री 2 वाजता उठलो आणि वॉशरूमला जायचं होतं, पण टॉयलेटला नुसता हात लागला आणि मला शॉक बसल्यासारखा झाला. शॉक बसला का, त्यांनी नियम जो सांगितला होता ना त्याच्यामुळे शॉक बसल्यासारखं झालं. जरी तुमचा हात लागला टॉयलेटला तरी तुम्ही आंघोळ करायची. मग किती वाजले बघायचं नाही, गरम पाण्याने आंघोळ करायची. तर मी हात लावला पण गेलो नाही आतमध्ये. मग मी बाथरूममध्ये गेलो, वॉशरूम पाणी बांधलं, मी बाहेर आलो. तो माणूस समोर हजर. माणूस म्हणाला बाबाजी आपने हात लागाया. स्नान करलो 2 वाजता रात्री, गरम पाण्याने आंघोळ केली. ह्याचं कसं होतं परिक्रमेमध्ये, पण ते नियम पाळायचे असतात. एक मुलगा 12-1 वाजता या आश्रमात आला आणि त्याला जुलाब सुरू झाली. आता तुम्ही सांगा किती वेळेला आंघोळ करायची.
तो दुपारी 12 ते रात्री 2 वाजेपर्यंत सतत जा आणि 2 ड्रेस हो, एक धोतर आणि एक नेहरू शर्ट. एकदा स्नान केलं की ते बदलायचं, ते वाळेपर्यंत 10व्या मिनिटाला तो जातोय. तर दुपारी 1-2 वाजल्यापासून ते रात्री 2 वाजेपर्यंत तो सारखा अंघोळ, आणि त्याच्यामुळेच तो आजारी पडला. पण आश्रमाचे नियम आहेत. मग शेवटी 2 नंतर आहे ना, तो टॉयलेटमधनं बाहेरच आला नाही, इतका तो मरगळला. पण सूट नाही कुणाला. हा हनुमंतेश्वरला गेला तर दिल्लीवाला आश्रम आहे, आणि जरूर जावा, आश्रम खूप चांगला आहे. तसंच एक मांडवगड, तुम्ही राणी रूपमतीचं इतिहासात नाव ऐकलं असेल. तर राणी रूपमतीने ना 12 वर्ष मांडवगड तिचा राजवाडा आहे. त्या मांडवगडाच्या समोर तिनं तप केले. कशासाठी तप केले आजकाल कोण काढणार नाही, की नर्मदा मैया, बाकीचे लोक शिवजी प्रसन्न होण्यासाठी तप करत होते. हिनं तप कुठलं केलं की नर्मदा प्रसन्न होण्यासाठी तप केलं. आणि खरंच ना, तिथनं नर्मदा वाहत नाही, पण तिच्या 12 वर्ष तपाला हे आलं, तिथं नर्मदा उत्पन्न झाली. आणि तिचा असा महाल आहे, आणि त्या महालासमोर तपाला बसली होती ना, तिथं नर्मदा कुंड तयार झाला. आणि तिथं नर्मदा कुंड आहे बरं का. तिथं पूर्वी आंघोळ करायला परमिशन होती, आता फक्त हातपाय तोंड धुवायला. पण नर्मदा प्रसन्न होऊन तिथं अवतरण जाईल. आणि जेव्हा परिक्रमेच्या वाटेवर तुम्ही घाट रस्त्याने जाता आणि उतरताना मात्र मी तुम्हाला भीती घालत नाही, फक्त सांगतो की त्याच्या अपोजिट रस्ता आहे, जिथनं डोंगरात आपलं पावसाचं पाणी वाहतं ना, त्या पावसाचे पाणी वाहणारे तिथनं पाणी वाहत नाही. आपण परिक्रमेत असताना दगडावर पाय ठेवत ठेवत उतरायचं असतं. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. कुठली गोष्ट आपण, मी सांगितलं दंडाची पूजा करा, मी सांगितलं पूजा करा म्हणून आपण करतो. तसं मला एकाने सांगितलं होतं की दंडाची पूजा करायची. मी त्यांनी सांगितलं म्हणून रोजच्याप्रमाणे 4 तांबे घाल. पण त्याचं महत्त्व मला कळलं नव्हतं. मयीने ओळखलं की या माणसाला महत्त्व नाही, हा फक्त रोज पूजा करतोय, आंघोळ करतोय. पण तुम्हालाही ना त्याचं महत्त्व कळून देते. मी मांडवगड उतरत होतो, 10 किलो पाठीवर वजन, आणि दगडावर पाय ठेवत चाललो होतो. चालताना ना दंड असा ठेवला आणि दगड हल्ल्यानंतर धस्स झालं. घाबरतो आपण. धस्स झाल्यानंतर माझा दंड सुटला हातातनं, आणि दंड सुटल्यानंतर दरीतच जाणार तो दंड, म्हणजे परिक्रमा करताच येणार नाही दंड नाही तर. पण बघा, नर्मदेला फक्त मला माहिती करून द्यायचं होतं दंडाचं महत्त्व. तो दंड घरगळत गेला आणि एका दरी अशी, आणि दगडाला थांबला. म्हणजे बघा, तिथपर्यंत मला त्यांनी, माझी परिक्रमा म्हणजे हे नाही झाली दंड नाही तर. मग एक परिक्रमावासी खाली उतरत होता, त्यांनी बघितलं परिक्रमावासीचा दंड आहे, तो परत वर द्यायला आला. इतका अवघड मार्ग आहे, पण तो परिक्रमावासी मला द्यायला आला दंड. मग मी दंडाने उतरलो. पण त्या दिवसापासून आहे ना, त्या दंडाला भक्तिभावाने मी जे स्नान घालत होतो ना, त्या दिवशी मला महत्त्व पटवून दिलं. म्हणजे ह्या गोष्टीत ना तुम्हाला तिथं घडतात. आणि मग मला महत्त्व कसं कळलं, दंड म्हणजे तुमचा प्राण किंवा तिसरा पाय. दंड नसेल ना तर परिक्रमा करता येणं शक्य नाही, हे तिथं गेल्यावर कळतं की दंड आवश्यक आहे किती. तसंच कैवल्य ऋषींनी जवळजवळ सगळ्यांनी जे परिक्रमा केली, त्यांनी जेवढ्या नर्मदेला नद्या मिळतात ना तेवढ्या नद्यांची परिक्रमा केली. आणि त्याला 27 वर्ष, आपण फक्त 6-7 महिने ती परिक्रमा करतो. त्या ऋषीतुल्य माणसांनी 27 वर्ष आयुष्याची परिक्रमेत घालवली. म्हणजे नर्मदेला ही नदी मिळते, मग तिच्या उगमापासून संपेपर्यंत परिक्रमा, असे 27 वर्ष त्या माणसांनी परिक्रमा केली. ते कैवल्य धाम आश्रम लागतो आपल्याला तिथं. आता भालोद दत्त ठिकाण, तुम्हाला प्रतापे महाराज म्हणून भालोदला आहे. आता आम्ही परिक्रमेत ठरवलं नव्हतं बरं का की दत्त जयंतीला तिथं जायचं, पण मैयाने तेही घडवलं. ठरवलं नसताना आम्ही कुठलंही असं हे केलं नाही. तर दत्त जयंतीला आम्ही भालोदला होतो. जशी तुम्हाला रुक्मिणी ह्याच्या मूर्ती सापडल्या, तशाच एका मैयेला त्या मूर्ती दत्ताची सापडली होती, साक्षात्कार होता. ती 80-85 90 वर्षाची झाल्यानंतर तिच्याने तिची सेवा होईना. तर तिनं सांगितलं की माझ्याची तुझी सेवा होत नाही, आता बघ काय करायचं. तर तिला साक्षात्कार झाला दुसऱ्या दिवशी. सांगितलं, तुझ्याकडे 3-4 दिवसात एक माणूस येईल, आणि तू माणूस त्याला ओळखशील, तूच ओळखशील त्या माणसाला, आणि त्याच्या हाती मला स्वाधीन कर. तू सेवा केलीस तर त्याला आता मी त्याच्या हाती सेवा होईल. तर असे 3-4 दिवस गेले. एक व्यक्ती तिच्याकडे आल्यानंतर जेव्हा दरवाज्यातनं आत आला ना, आत आल्यानंतर बसले दरवाज्यातनं आत येताना त्या माऊलीला साक्षात्कार झाला. अरे हीच ती व्यक्ती. ते आल्यानंतर त्यानं चहा पाणी झाल्यानंतर म्हणाले, माझ्याकडनं दत्तमूर्ती मला जी मिळालेली आहे साक्षात करून, ती तुमच्या स्वाधीन करायची असं मला साक्षात्कार. तो म्हणाला, मलाच राहायला जागा नाही, तर ही मूर्ती कुठं घेऊ. नाही म्हणाले, तुम्हालाच ती न्यावी लागेल 1-2 दिवसात. ठीक आहे म्हणा, आदेश असेल तर तो माणूसही दत्तभक्त होता, हे प्रतापे महाराज. मग त्यांनी काय केलं, जे भालोदला आहे ना, एका कठड्यावर ती मूर्ती स्थापन केली. आज तिथं भव्य देऊळ आहे नर्मदा किनारी, आणि तिथं एक रात्र मी राहिलो होतो भालोदला. परिक्रमेत तुम्ही भालोदला गेलात तर जरूर राहा. तिथं तुम्ही भगरे गुरुजी जे आहेत ना, जे झी टीव्हीवर
हे सांगायचे भविष्य. सुरुवातीला मी भविष्य ऐकायचो, आपण काय सांगतोय रोजच भविष्य सांगतात असो, पण तिथं त्यांचं निरूपण ऐकल्यानंतर कळलं की अरे माणूस किती दर्जा आहे. म्हणजे जे आपण इथं ऐकतो ना नुसतं भविष्य, आणि ते तिथं ते प्रतापी महाराजांचे शिष्य आहेत वगैरे होती. मग त्या दिवशी भालोदला आपल्या लग्नासारखं जेवण असतं, ते जेवण झालं. मग मी प्रतापी महाराजांना त्यांना सांगितलं की माझ्या डायरीमध्ये तुम्ही 2 ओळी लिहा. ते कशाला नाही म्हणत नाही ना. ते म्हणाले तुम्ही पायी परिक्रमा करतात, काय सांगा. ते त्यांनी भगरे गुरुजींनी आणि प्रतापी महाराजांनी या डायरीत सही दिलेली. हे आपलं भाग्य आहे, अशा ठिकाणी आपण राहतो. ते हे भालो. आतापर्यंत तुम्ही परिक्रमाचं सगळं ऐकलं. आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते जे माझे जे अनुभव आहेत ते सांगणार आहे, जे मला खरे अनुभव आले. तुम्ही विश्वास ठेवा न ठेवा, जे मी तुम्हाला सांगितलं बलबाला कुंड, माझा विश्वास नव्हता, मी त्याचा अनुभव नाही घेतला आणि मला ते खरं नाही वाटलं म्हणून नाही. तर तुम्ही सांगतो परिक्रमा चालत असताना 4-5 दिवस झाले होते आणि रोज 20-25 किलोमीटर चालायचं, सवय नाही. आणि परिक्रमा सुरू करताना तुम्ही कुठलीही प्रॅक्टिस करू नका बरं का परिक्रमा चालायची, कारण इथंच तुम्ही दमून जाल. तिथं गेल्यावर मैया आपोआप प्रॅक्टिस करते, तुमची परिक्रमा पूर्ण होते. काही हे नाही, अगोदर प्रॅक्टिस करू नका. 10 किलो वजन असलं तरी त्याचं टेन्शन घेऊ नका. तसं 4-5 दिवस चालत असताना काय झालं, पाय दुखायला लागले आणि 4थ्या-5व्या दिवशी असं वाटायला लागलं की नाही जमणार आपल्याला, की घरी जावं असाच विचार. 5व्या-6व्या दिवशी असंच उठलो आणि घरी जावं ह्या विचाराने उठलो होतो आणि चालत असताना. पण 1 वर्ष जेव्हा युरोपला गेलो ना, त्याच्यानंतर स्वपरिक्रमेचा ध्यास डोक्यात होता. आणि बघा त्याचा उपयोग कसा झाला. चालत असताना परिक्रमा बरेच जण चालत असतात. एक साधू पुरुष पाठीमागून आला आणि मला सांगितलं की म्हणाले बाबाजी आप बहुत अच्छे चलते हो. हे त्याची वाक्य आहे, माझं काही नाही. बाबाजी बहुत अच्छे चलते हो, आपली पैदल परिक्रमा पुरी हो जाएगी, हे त्यांनी सांगितलं. आणि तो गेल्यानंतर मी आपल्या त्याच विचारात, ह्या माणसाने सांगितलं त्या विचारात, मग मी म्हटलं ह्या माणसाला गाठावं. कारण ह्यांनी परिक्रमा केलेले असतात, साधू महात्मे असतात, की त्यांना सांगावं की मला असं होतं, मी काय करू, मला परिक्रमा तर करायची. तर तुम्हाला सांगतो सगळे परिक्रमावासी मला भेटले, पण ही व्यक्ती काय मला भेटली नाही. पूर्ण पुढं 4-4:30 वाजता, हे सकाळी मला त्यांनी 8-9 वाजता सांगितलं, संध्याकाळी 4:30-5 वाजता एक आश्रम लागतो, तो आश्रम ओलांडून कोणच पुढं जात नाही. तिथं आम्ही थांबलो, जेवण झालं. जेवण झाल्यानंतर तो साधू महात्म्या बघत होतो, तो माझ्या अगोदर आला असला पाहिजे, पण आश्रमामध्ये सगळे साधू महात्मे दिसले, पण तो साधू महात्मा दिसला नाही. मग माझं जेवण झालं. माझी एक असे, तुम्ही परिक्रमा करताना ना बोलते राहा. तिथल्या लोकांना आहे ना काय, तिथं आपले लोक काय करतात की जेवण घेतात, चहा घेतात, नर्मदेहार म्हणतात, चालू लागतात. त्यांना अशी इच्छा असते. तुम्ही महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्र परिक्रमा असं ना तिथं खूप आदर आहे आणि तोच आदर तुम्ही टिकून ठेवा. उगाच कुठं गेलात ना की लोक आपल्या इथं हल्ली असं करतात, परिक्रमाला जातात, चार्जिंग कुठे आहे याची त्यांना भ्रांत, परिक्रमेची भ्रांत नाही. फोटो काढणं, आपण फोटो काढा तुम्ही 1-2, पण गेल्यानंतर चार्जिंग, अरे आहे ना तुमचं होईल ना. तुमचं जर 90% चार्जिंग येतं दुसऱ्याला द्या ना, तर तुमचं 10%साठी परत लावा. हे तिथं खूप लोक करतात. त्यांनी काय होतं, महाराष्ट्र परिक्रमावासींची आहे ना हे होते. तर तुम्ही महाराष्ट्र परिक्रमावासींचं तिथं जी इज्जत आहे तीच ठेवा. आणि खरंच खूप मानतात महाराष्ट्र परिक्रमावासींना. तर 4-5 दिवसात कंटाळलो होतो. ते साधू महाराजांना मी एका कोपऱ्यात बसले होते, गेलो त्यांच्याकडे आणि त्यांच्याशी बोललो. साधू महात्म्य पण ओळखायला शिकतो माणूस. काही बोगस पण साधू येतात, सगळे साधू चांगले नाही आहेत. तुम्ही कुठल्याही साधूंना आपलं तुमचे प्रॉपर्टी काय काही बोलायचं नाही. म्हणजे काही साधू बोगस साधू आहेत, ते तुम्हाला उद्या फोन करून आहे ना मदत मागते आणि ते सगळे असेच जगणारे असतात. पण साधू महात्म्यात नाही, तो तुमच्याकडे मागत. त्याच्याकडे गेलो, म्हटलं बाबाजी सगळे साधू दिसले, पण हे साधू व्यक्तिमत्व मला काही दिसलं नाही अशा. तो म्हणाला, त्याला जेव्हा मी सगळं सांगितल्यानंतर अर्धा तास त्यांनी नुसतंच ऐकलं. म्हणाला बाबाजी तुम्ही ज्या ह्यानी सांगताय ना, हा आश्रम सोडून कुठलाही महात्मा पुढे जात नाही. तो इथं रात्रीला वस्तीला असणारच, असं इथलं शास्त्र आहे. आणि तो साधू महात्मा नक्की थांबणार. बरं म्हणाले तुम्ही असं करा, शांतपणे झोपा आणि उद्या मी तुम्हाला सांगतो. मी शांतपणे झोपलो. मी दररोज 6:30ला निघणारा. मी त्या दिवशी ना ते, कारण साधू महात्मा सांगणार होता, मग त्याच्याप्रमाणे आपल्याला निघायचं आहे. मग त्यांना पण डिस्टर्ब करून चालत नाही. त्यांची पूजा अर्चा झाली, मग ते उठले, चालायला लागल्यानंतर थोडं चालून गेलं आणि मग पाठीमागणं गेलं. बाबाजी म्हटलं नर्मदे आहे. तर म्हटलं तुम्ही मला सांगणार होतं ना, मी काल तुमच्याशी बोललो. मग त्याचा प्रश्न पहिला मला, बाबाजी कसं वाटतंय आता. त्याचा प्रश्न काय, बाबाजी कसं वाटतंय. मी म्हटलं माझे पाय दुखत नाही आणि घरी जावंसं जे वाटत होतं ना ते वाटत नाही. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की शांतपणे झोपा, उद्या सांगतो. तुम्ही जे परिक्रमाचा जो ध्यास घेतला होता ना, आणि तुम्ही मैयेला अर्पण होऊन परिक्रमा सुरू करताय, म्हणजे आपण आहे ना मैयेच्या स्वाधीन व्हायचं. जे काय तुम्ही आता, तुम्ही स्त्री आहे, तुम्ही संसार करताना काय होतं, जेव्हा लग्न घरी येता तेव्हा त्या घराला अर्पण होता, त्या घराच्या स्वाधीन होता. तिथलं स्वयंपाक पाणी, कुटुंबासाठी झगडणं,
किंवा जे जे तुम्हाला वाटतं ते कुटुंबासाठी सगळं करता, तुम्ही स्वतःला वेळ पण देत नाही. तसंच परिक्रमा करताना तुम्हाला ध्यास होता की परिक्रमा, त्यांनी सांगितलं तुम्ही ज्या तऱ्हेने परिक्रमा करताय ना, तर त्या तऱ्हेने मैयेने तुम्ही घरी जाऊ नये असं मैयेला वाटत होतं. तो साधू पुरुष तुम्हाला परिक्रमेत कुठंच दिसणार नाही, आणि दिसलाच ना तर माझा फोन नंबर घ्या आणि मला सांगा दिसला म्हणून. पण मी सांगतो म्हणजे त्या माणसाला एवढा विश्वास, तो मैयेने सांगावं म्हणून पाठवलं होतं. तर त्याने त्याचं काम केलं, तुमची पायी परिक्रमा पूर्ण होणार. तुम्हाला वाटतंय ना घरी जावं नाही, पाय दुखत नाही, आणि खरंच ना त्या दिवसापासून माझे गुडघे पाय दुखणं आणि घरी जावं म्हणजे हा एक ना 4-5 दिवसाचाच अनुभव. आणि तो महात्मा परिक्रमेच्या 4.5 महिन्यांमध्ये मला कुठेही दिसला नाही. बाकी परिक्रमाशी खूप, आता तुम्ही भेटलात, हे भेटलेत, मला कुठं ना कुठं भेटायचे आणि सांगायचे बाबाजी आपण तिथं भेटलो होतो, इथं भेटलो, पण हा महात्मा काही दिसला नाही. म्हणजे हा पहिला अनुभव. तसं सांगतो तिथं प्रसादी भोजन का म्हणतात, प्रत्येक गोष्टीला प्रसादी भोजन. मग असं शूलपाणी जे जंगल आहे ना, ते आता मला माहीत नव्हतं. जर मला आता माहीत असतं तर मी शूलपाणीतनं गेलोच असतं असं नाही. पण मैयेने मला अगोदर माहिती करून दिलीच नाही की ह्या माणसाला शूलपाणीतनं न्यायचं हे ती ठरवते, तुम्हाला कुठल्या मार्गाने न्यायचं तीच ठरवते. मी शूलपाणीच्या जंगलातनं जेव्हा सुरू केलं तेव्हा 8 जणांचा ग्रुप होता. 8 जणांचा ग्रुप असताना काय झालं, आम्ही 3 जण होतो. तिथं काय होतं, तुम्ही 4:30ची वेळ आहे ना संध्याकाळची, 4:30च्या वेळेला नाही तिकडं अंधार होतो आणि 6:30 वाजता लोक झोपतात. म्हणजे बघा काय परिस्थिती, आणि झोपड्या आदिवासी लोक. तर असं 4:30 वाजता आहे ना एक माऊली झोपडी एक होती, त्या झोपडीच्या बाहेर एक माऊली मुलाला घेऊन उभी होती. आणि तिला काय जरूर आहे, आपण सांगू का इथं कुणाला नाही, रस्ता चुकलाय तू थांब बाबा. तो म्हणाला 4:30 वाजले बाबाजी, 4:30 नाही टाईम हो गया, आता पुढे जाऊ नका, रस्ता अवघड आहे आणि सगळे डोंगर हे रस्ता चुकेल, तर तुम्ही माझ्या ओसरीवर झोपा, इथं थांबा, मी तुम्हाला जेवायला येते, देते, चहा देते. आणि तिकडं दूध उत्तम नाही, गरीब लोक, तर त्यांनी काळी चहा प्यावा लागतो तिकडं, दूध नाही. त्या मौलीने काळा चहा आम्हाला तिघांना दिला. नंतर आमची आरती झाल्यानंतर तिनं स्वयंपाक काय केलं माहिती आहे, देण्याची दानत असते ना, मी गरिबीत श्रीमंत अनुभवली. गरिबीत श्रीमंत अनुभवली कशी माहिती आहे का, त्या मैयाकडं काही नाही, फक्त तांदूळ. ते असताना सुद्धा तिला आपल्यातला घास देण्याचं ते त्या तीरावर घडतं, आपल्याकडे नाही घडणार. तर त्या माऊलीने तिघांना भात केला आणि झोपडीत आतमध्ये बोलवलं जेवायला बसलो. ताटं मांडली स्टीलच्या ताटल्यात, ताटं भरून भात, आणि नुसतं एक साडी जिथं तिनं स्वयंपाक केला असेल, छोटी झोपडी पण नुसता पडदा लावला, पातेला आतमध्ये. आम्ही जेवायला बसलो, एक तांब्या भरलेला तिघांना, ते जेवतोय, जेवायला बसलो, तोंडी लावायला काहीच नाही, एक तांब्या आणि पाणी आणि भात. त्या बाईकडं बघितलं आणि लगेच ओळखलं की अरे हिच्याकडं नाही आहे, तोंडी लावला काय असं आपण मागायचं नाही, जे आहे ते. मग बघा आयुष्यात कधी पाण्याबरोबर भात जेवलो नाही. पण हे सांगत असताना काय माहिती का, ती माऊली डोळ्यासमोर आली, ते मूल, तिची परिस्थिती, तिनं जे दिलंय ना ते आज आहे. घरात कितीही चांगला भात आमटी केली तरी सुद्धा त्याच्यापेक्षा ते गोड लागलं, पाण्याबरोबर भाता, पण तोही मला गोड लागला. ते तिथली तीच आहे की तिच्या ज्या भावना होत्या ना त्यात तिची देण्याची, आणि तिच्या ओसरीवर झोपलो. तर काय झालं, त्यांनी ना 4 मुलं, त्यात एक लहान मूल, आणि ते नवरा बायको थांबले होते. आमचं झालं जेवण ना, आम्ही परत नाही मागितलं. माझ्या शेजारी एक जण होतं, म्हणाला काका भूक आहे. मी म्हटलं, त्याला असा हात केला, तो जरा चिडला की त्याला अजून भात हवा होता, भात तर भात पाण्यावर, पण भूक असते ना. मी त्याला असा हात केला. हात का केला त्याचं कारण काय, अगोदर एका ठिकाणी एका ग्रुपने सांगितलं होतं, एका आदिवासी घरात 4 जण जेवले हो, आणि जेवल्यानंतर पोटभर जेवले. पण त्या आदिवासी कुटुंबाला ते इतके जेवले, बरोबर आहे त्यांना लक्षात नव्हतं, ते इतकं जेवलं ना की त्या आदिवासी लोकांना शिल्लकच नाही राहिला. मग काय झालं, ते बाहेर पडले ना ज्यावेळेला, त्यावेळेस त्याला एकाने विचारलं, 4 मुलं बाहेर खेळत होती, त्या मुलाने विचारलं खाना हो गया की आपका. ती म्हणाली नाही. ती मुलं म्हणाली जेवण सगळं संपलंय, आत्ता माझी आई परत जाईल गावात, परत मोलमजुरी करेल आणि मग आम्हाला जेवायला वाढेल. म्हणून परिक्रमेत असताना भुके एवढंच जेवावं, त्यांचा पण विचार करावा. ते उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होतं की ह्या लोकांना आहे ना ती परिस्थिती येऊ नये, म्हणून मी त्या माणसाला हात केला. तो जरा रागाने बघितलं तरी मग काय केलं, त्या माऊलीने आमचं जेवण झाल्यानंतर ते पातेलं बाहेर आणलं, एवढा भात फक्त शिल्लक. आपण आपल्या मुलांना बघा तूप बीप किती लाड करतो, त्या माऊलीने काय केलं, एवढ्या ताटलीमध्ये, तिकडे सरसूचं तेल वापरतात, त्या ताटामध्ये भात घेतला, सरसूचं तेल घातलं आणि त्या मुलाला भरवला. ठणठणीत मुलं. आता तिकडं आदिवासी लुटत नाही, सेवा देतात. जर तुमच्या डोक्यात असेल, कुठं ऐकलं असेल की आदिवासी लुटतात, ते नाही, तेच सांगायला मी आलोय. ते सेवा देतात. आणि मी एक सांगतो, लुटतात म्हणजे बघा, एका ठिकाणी आम्ही थांबलो होतो, तिथं चार्जिंग नव्हतं, पण एकाच आहे ना मोबाईल राहिला होता, असेल 10-12 हजाराचा मोबाईल. आता तुम्ही सांगा, आपल्याकडे राहिलाय आणि परिक्रमावासी गेलेत,
तर आपल्या इथं देतीलच असं नाही, तिथं बघा सोयीसुविधा नाही. काट्या कुट्यातनं एक मुलगी पळत आली 5 किलोमीटर काट्या कुट्यातनं अनवाणी, आणि तो मोबाईल त्या माणसांना दिला. म्हणजे बघा, मोबाईल ठेवून घेता आला असता आणि त्या माणसालाही माहीत नाही की माझा मोबाईल राहिला होता. म्हणजे किती सेवा असावी. त्यांच्याकडे खिचडी ना तर खिचडी, जे त्यांच्याकडे असेल ते तुम्हाला शिजवून देतात. मग त्या मैयाकडनं निघालो. त्याच्यानंतर हे प्रसादी भोजन आजही हे ह्या 35-40वा कार्यक्रम आहे, पण त्या ठिकाणी डोळ्यातनं पाणी काय येतं, ती माऊली डोळ्यासमोर. मी म्हटलं ना, परिक्रमा मला दिसते, ते लोक दिसतात. तर असंच करताना शूलपाणी जंगल होतं. तो शूलपाणी जंगल 120 किलोमीटर आहे, आणि परिक्रमा करत असताना आहे ना, कुणासाठी थांबायचं नाही. तिथं जोडीदार टिकत नाही. जर नवरा बायको असतील तर नाईलाजाने टिकतात, नवरा बायको आहेत म्हणून, पण सख्खा भाऊ सुद्धा टिकत नाही. असं परिक्रमेतलं मी शास्त्र बघितले. काय टिकत नाही माहीत नाही, भांडण नाही होत, पण तू म्हणतो, हा भाऊ म्हणतो मला जरा 2 दिवस इथं थांबायचं आहे, तुम्हाला असं वाटतं की मला पुढं जायचं आहे, तर पुढं चालायला लागायचं. तुम्हाला जे वाटतं ना ते तुम्ही करायचं. तर असं करत असताना काय झालं, मला जोडीदारच नव्हता. दोन मध्य प्रदेश, तिथं जोडीदार मिळतात, जोडीदारासाठी 2 मध्य प्रदेशचे जोडपं होतं. ते भयंकर चाललं होतं. ते 40, 25, 50 किलोमीटर चालतात दिवसाला. भयंकर काटक असतात. 4ला उठून गार पाण्याची आंघोळ करतात. म्हणजे इतकं. आणि गरीब, म्हणजे गरिबी काय असते ना ते तिथं अनुभव, पण श्रद्धा खूप नर्मदे असते. म्हणजे मी इथं आल्यानंतर माझ्या डायरीतून आहे, तुम्ही फोन मोजा, 100 ते 125 लोकांचे फोन आहेत. कुणी जेवायला वाढलं, कुणी सेवा दिली, कुणाच्यामुळं मी माझ्या ड्रेसिंग केलं, किंवा ज्यांची नाही त्यांना मी इथं आल्यानंतर 125 लोकांना 3 दिवस फोन करत होतो. पण एकाही व्यक्तीने म्हटलं नाही. मी म्हटलं तुमच्यामुळं माझी परिक्रमा पूर्ण झाली. तर 125 लोकांमध्ये एकाने असं म्हटलं नाही की हो माझ्यामुळं झाली. प्रत्येकाचं हेच वाक्य बरं का, हमने कुछ नहीं किया, हो मैयाने किया. म्हणजे बघा, अहो 18 जिल्ह्यातनं मी चाललोय, 18 जिल्ह्यातल्या लोकांचे फोन नंबर, पण प्रत्येकाचं वाक्य एकच. मग ते गुजरातमधले असो, नंदुरबारमधलं असो, किंवा मध्य प्रदेशातलं, प्रत्येकाचं एकच, हमने कुछ नहीं किया. आणि हे त्याचा अनुभव तुम्हाला तिथे येईल. हमने कुछ नहीं किया, वो मैयाने किया. हे त्याच तटावर घडतं. तसंच ज्या वेळेला 120 किलोमीटर जंगल पार करत होतो, पार करत असताना आमचा 8 जणांचा ग्रुप झाला होता. गोमुख घाट आहे, मग तिथं झाला होता. मुंबईचे होते. आणि तिथं काय झालं, तिथं जे पूर्वी आदिवासी लुटायचे ना, त्यांचा मुख्य आहे ते, तो तुम्हाला चहा देतो, आता लुटत नाही. पण काय होतं, जेव्हा तुम्ही परिक्रमेला येतात तेव्हा सगळ्यांना माहीत नसतं की इथं अवघड मार्ग आहे. असेच माझ्यासारखे माहीत नसताना आलेले. तर एक आजी आजोबा होते आणि 2 नागपूरच्या मुली होत्या. त्या मुलींचं काय झालं, पाय रक्तबंबाळ झाला, आणि त्यांच्यामुळे त्यांना ते वजन घेऊन चालता येणार, पण पाठीमागं तर फिरायचं नाही. म्हणून त्यांनी काय केलं, तिथं पोर्टर मिळतात. आदिवासी लोकांना एक उद्योग मिळाला आहे. तो उद्योग त्यांचा 4,500 रुपये रेट आहे. ते 4,500 रुपये घेतात, तुमचे 10 किलो वजन पाठीवर घेतात आणि तुम्हाला ते चालवतात. पण ते काय करतात, त्यांच्या 2 बोटात काय जादू माहीत नाही, साधेच स्लीपर असतो, आपण तरी फ्लोटर बूट हे ते घालून ते 2 बोटं हातात देतात आणि 2 बोटं धरायची, आणि जिथं अवघड मार्ग आहे ना तिथं ते असं पाय लावतात, तिथं तुम्ही पाय लावायचा. असं करत करत ते 120 किलोमीटरचे जे डोंगर आहेत, त्या काही डोंगराला हा प्रॉब्लेम, ते 6 दिवस तुम्हाला सेवा देतात आणि 4,500 रुपये घेतात. तर काय झालं, तुम्ही प्रत्येक ठिकाणी नतमस्तक होऊन, म्हणजे तुम्ही तरुण असा किंवा किती तुम्हाला हे असेल, अनुभव असेल, तरी तिथं गेलात ना, की मी पण म्हटलं की मला जर वेळ आली तर मी पण हेच करेन, नतमस्तक. जर तुम्ही नतमस्तक झाला नाही ना, तर मैया तुमच्यावरती वेळ आणते. आणि मी हे अनुभवलं आहे, लोकांचं बघितलं आहे तिथं. मीपणा नाही, तिथं गेल्यानंतर मी हा शब्दच काढून टाकायचा. म्हणून मी म्हणतो ना, मी परिक्रमा नाही केली, ती मैयेनी करून घेतली. तर जेव्हा शूलपाणी चढत होतो, तो एका ठिकाणी 800-1000 किलोमीटर फुटाची दरी. तुम्ही एक सांगा, डोळ्यासमोर आणा डोंगर, पाऊलवाट एवढीशीच. आता काही ठिकाणी रस्ते आले, पाऊलवाट एवढीशीच. कमंडलू बॅगेत ठेवायचा, एका हाताने धरायचं, दुसऱ्या हातात दंड, आणि 10 किलो पाठीवर वजन घेऊन सावकाश सावकाश चालत. त्यावेळेला 20-25 किलोमीटर चालणं होत नाही, 10-15 किलोमीटर असं डोंगर उतरत असतो. 8-10 हजार फुटाची दरी, खाली बघायचं नाही. पहिल्या वेळेला धस्स झालं की कसं होणार, हे अजून आपल्याला 6 दिवस काढायचे. पण बघा, धस्स झालं तर मैयेला जाणीव झाली असेल. पुढं मला धस्स झालं नाही. जिथे जिथं अवघड मार्ग होता ना, आज नाही ते घडत. जिथे इथं अवघड मार्ग आहे ना, तिथं माझा शेजारी कोण नाही, चालू शकत नाही माणूस. एका वेळेला एकच माणूस चालतो. तर हा उजवा हात माझा धरला जात होता, शेजारी कोण नाही. ही अनुभूती मी घेतली आहे. हा उजवा हात. त्याच्यानंतर आयुष्यात आता परिक्रमा संपून 4 वर्ष झाली, मला अडचणी आल्या, पण कधी हा उजवा हात धरला गेला नाही. पण तिथं उजवा हात धरला गेला. आणि परिक्रमा संपत आली ना, शेवटचा महिना, तेव्हा माझं 10 किलो वजन कमी झालं होतं. माझं 64 किलो वजन होतं, ते 54 झालं. मग काय होतं, दंड, तुम्ही डोळ्यासमोर दंड, 10 किलो वजन आहे, मग ते खड्डा आहे, तुम्हाला पाय टाकायचा, तो तुमच्या कमरेत जोर पाहिजे. तो कमरेतला जोर गेला होता. मग काय झालं, ज्या वेळेला मला जोर लागायचे ना, तेव्हा पाठीमागून असा सपोर्ट दिला जायचा.
कोण देतो तो माहीत नाही, कोण माणूस नसायचा पण सपोर्ट द्यायचा. ही अनुभूती मी अनुभवली नर्मदा किनारी. जे अनुभवलं तेच तुम्हाला सांगतोय. म्हणून मी म्हणतो, मी परिक्रमा नाही केली, मैयेने करून घेतली. तसंच आहे ना, जंगलातनं एक जंगल मार्ग होता. 20 दिवस जंगल वाटेवर मी एकटा होतो. एकटा नव्हता पण मैया होती, पण दिसायला एकटा होतो. जर उद्या कमी जास्त झालं असतं ना तर घरच्यांनाही कळलं नसतं. पण मरणाला आपण भ्यायचंच नाही, आपण आपलं चालायचं नर्मदेच्यावर. तर MP चे 2 लोक होते, नवरा बायको माझ्याबरोबर, आणि कोण कोणासाठी थांबत नाही. साधारण सकाळपासून 11:30 पर्यंत ते माझ्याबरोबर चालले. मग एका ठिकाणी आम्ही थांबलो, 2 बिस्किट खायचो, चालायला सुरुवात. मग 2 बिस्किट खायला थांबलो. ते म्हणाले बाबाजी नर्मदे हार. ते चालायला लागले आणि जंगलामध्ये दिसेनासे झाले, गेले ते. आणि मी एकटाच, मी माझ्या चालीने चालत होतो. पुढे एका ठिकाणी गेलो, दगडावर बसलो. सागाची झाडाचं जंगल, घनदाट जंगल, की जिथे ना सूर्य पण खाली दिसत नाही आपल्याला, असं घनदाट जंगल. आणि चालताना ना त्या पानावरनं चालतो, सळ 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 आवाज येतो. तर असं दगडावर बसलो ना. त्या दिवशी माझ्याकडे 2 बिस्किटचे पुडे होते. परिक्रमेत असताना ना पावशेर गुळ आणि 1 बिस्किटचा पुडा कायम ठेवायचा, खूप जरूर, म्हणजे त्याचा उपयोग होतो. तर मग काय, दगडावर बसलो, बिस्किटचा पुडा काढला आणि 2 बिस्किट असे तोंडाजवळ नेतोय, तोपर्यंत जंगलातनं एक प्राणी असं समोर हातभर जीभ बाहेर, डोळ्यासमोर चित्र आहे ना, हातभर प्राणी कोल्ह्यासारखा समोर, हात पण घाबरलो नाही बघा. ती एक शक्ती असते. आता आला तर